नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत निलेशजी अमृतकर. निलेशजी नमस्कार, आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या उपक्रमात. आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आपला जीवन प्रवास, या सिव्हिल लाईनमध्ये यायचा आपला विचार काय होता किंवा प्रेरणा कुठे मिळाली तुम्हाला? सर, सर्वात पहिले तुमचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं या व्यासपीठावर. अजूनपर्यंत आमचं म्हणजे आत्ता मला सरांनी खाली विचारलं होतं तुम्हाला काही अवॉर्ड मिळाला का, काही मिळाला का. म्हटलं आमच्यासाठी अवॉर्ड वगैरे काही कोणी दिला नाही कधी, पण तुम्ही बोलवलं त्याच्यासाठी आम्ही तुमचे धन्यवाद आहे आयकॉनिक स्टीलचे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जो प्रश्न केला, या फील्डमध्ये माझे वडील PWD डिपार्टमेंटला एक क्लार्क म्हणून होते. तर मी बघायचो की वडील खूप धावपळ करायचे, सकाळी सकाळी लवकर जायचे. बघायचो आम्ही की कंटिन्यू एक हे राहायचं, धावपळ राहायची किंवा काय की एवढं काय काम राहतं पप्पांना बुवा असं तसं. तर लहान असताना तर मग बघितलं आम्ही त्या धावपळ करत असताना आम्हाला थोडंसं वाटायचं की नेमकं काय चालू आहे. जेव्हा पप्पांनी आम्हाला सांगितलं की बेटा कामं करतो मी या डिपार्टमेंटला आहे, इथे असं असं कामं होतं, असं मग ते लहानपणापासून आम्हाला ऐकून होतो आम्ही. तर मी इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले. तर मला आवड होती या क्षेत्राची. तर मग काय करायचं कधी म्हणजे जॉब मिळत नव्हते, कुठे काय चालू होतं. तर वडिलांनी तू याच्यात एकदा कर म्हणे. तर मी एका गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार होते, त्यांच्याकडे एक एम्प्लॉय म्हणून कामाला लागलो. तिथं कामाला गेलो, मग तिथे एक्सपिरियन्स घेतला. मग त्यांचं रजिस्ट्रेशन होतं. मग पहिले पूर्वी अशी एक मेथड होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टवर हे करू शकतात. मग मी स्वतःचं माझं रजिस्ट्रेशन केलं छोटं. मग छोटे मोठे काही नाशिकला कामं केले, काही इकडे तिकडे. 2005-06 पासून मी कामं चालू केली. ते कामं चालू करत असताना थोडंसं काही म्हणजे आर्थिक काही या गोष्टी सर्व गोष्टी जाणवायच्या की बुवा आपल्याला काहीतरी करायचं आहे अजून पुढे, तर अजून याच्यापेक्षा चांगली मेहनत केली पाहिजे. तेव्हाचे नंतर काही बँकेकडनं काही याचे थोडंफार असं मोटिवेशन मिळत गेलं. मग हळूहळू आज या स्टेपपर्यंत. सर, पहिला प्रोजेक्ट तुम्ही कोणता केला? मी रस्त्याचा केला साहेब. आणि जर मी दुसऱ्याकडे जेव्हा कामाला होतो तर तेव्हा त्यांच्याकडे बंधारे, रस्ते, म्हणजे बिल्डिंग्स सर्व याचा स्वतः एक्सपिरियन्स घेतला. स्वतः साईट सुपरवायझर म्हणून काम केलं साहेब. अच्छा. सर, तुमच्या या क्षेत्रामध्ये शक्यतो अनस्किल्ड लेबर्स जास्ती असतात, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. तर त्यांच्याबरोबर काम करताना जो धोका निर्माण होऊ शकतो तो टाळण्यासाठी तुम्ही काय काय काळजी घेता? सर, सर्वात महत्त्वाचं जे आपलं अनस्किल्ड लेबर म्हणतो आपण त्यांना, जेव्हा स्किल्ड लेबर असतं तर ते जे लेबर असतं आपण म्हणतो अनस्किल्ड साहेब, पण जेव्हा ते आपण त्यांना एखादी गोष्ट समजून सांगतो की ही बाबा असं करायचं आहे, जेव्हा आपण साहित्यावर स्वतः उभं राहून एखादं त्यांचं काम बघितलं त्याच्यानंतर ते आपल्याला समाधान वाटतं की नाही हे चांगलं काम करत आहे. आणि जो तुम्ही सांगितलं धोका निर्माण होतो, तर असे लेबर आपण थोडं अवॉइड करतो. सर, आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ 101 प्रोजेक्ट हँडल केले असं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे. तर त्यामध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कोणता जो जास्ती लक्षात राहिला, तुमच्या जास्ती आठवणीमध्ये राहिला? असे तर भरपूर प्रोजेक्ट आहे. मी सटाणा मालेगाव रस्त्यावर 2013 एक ब्रिजेसचे कामं केले होते. छोटे छोटे ब्रिजेस होते, पण स्टेट हायवे असल्याने आणि नवीन असल्या कारणाने तर तिथं मला खूप चॅलेंजिंग वाटायचं, कारण वर्दळ खूप होती, तुमची हेवी ट्रॉफिक होती. त्याच्यामुळे मग तिथं ब्रिजेस, पाण्याचं प्रमाण, नंतर ट्रॉफिक डायव्हर्शन, आणि तेव्हा काही एवढं असं हे नव्हतं, काय म्हणतो आपण त्याला, किंवा मशिनरी काही एवढ्या हेवी नव्हत्या किंवा. मग ते खूप चॅलेंजिंग काम झालं, पावसाची हे ते असं सर्व गोष्टी. निलेशजी, जेव्हा तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये मटेरियल निवडता, साहित्य निवडता, तर त्याचे निकष तुम्ही कसे ठरवता? म्हणजे त्याची क्वालिटी तुम्ही काय चेक करता आणि काय काय पॅरामीटर्स त्याचे बघता, तुम्ही सांगू शकाल? जर ब्रिजचं काम असेल, ब्रिजेसमध्ये सिमेंट, वाळू, खडी, स्टील हे सर्वात महत्त्वाचे पार्ट आहे. खडी आणि स्टील आणि सिमेंट ते खूप महत्त्वाचे असतात. आणि स्टील निवडताना आपण TMT 500 किंवा ते आता म्हणजे
ते सर्वात म्हणजे चांगलं आहे असं फ्लेक्झिबिशन हे ते वगैरे सर्व चांगलं आहे ते वगैरे बघतो. सिमेंट OPC आणि PPC असं RCC जे चांगलं असेल ते. सर आत्तापर्यंत तुम्ही जवळजवळ 100हून अधिक प्रोजेक्ट्स हँडल केलेले आहेत. हो. आणि म्हणजे आपल्या गावाचा आणि शहराचा जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये तुमचा पण तेवढाच मोलाचा सहभाग आहे. हो. तर त्याच्यामध्ये एखादा तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणा किंवा लक्षात राहिलेला प्रोजेक्ट तुमचा कोणता? आयकॉनिक प्रोजेक्ट असे म्हणजे तुम्हाला बोललो ना पहिलेच की बऱ्यापैकी खूप चांगले म्हणजे PWD क्षेत्रामध्ये खूप चांगले कामं त्यांनी काढलेले. आणि पुलांचे कामं करताना एक आनंद असा होतो की आपण काहीतरी या देणं लागतो आणि ते एक आवड म्हणून. आणि एक मी माझं कुठलंही काम करताना माझं हे पहिलं काम म्हणून मी काम करत असतो. सर आत्तापर्यंत तुम्ही जेवढे प्रोजेक्ट हँडल केले तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कधी केला आहे? हो, केलं आहे सर. बरेच ब्रिजेसला गेलेले आहेत. तर त्याचा तुमचा अनुभव कसा आहे? त्याची कॉस्ट, क्वालिटी? क्वालिटी छान आहे. म्हणजे मी राजुरी पण म्हणजे जे आहेत ते स्टील सर्व वापरलेलं आहे. तुमचं आयकॉनिक बी म्हणजे असं तसं आमच्या सटाण्यात बऱ्याच ठिकाणी आहे. जिथून वाटलं आपण तिथून असं आयकॉनिक किंवा राजुरी असे बऱ्यापैकी जे असेल ते पोलाड असं. सर या क्षेत्रामध्ये तुम्ही इतके वर्ष काम करत आहात आणि तुमच्या पूर्ण भागाचा विकास करत आहात, तर तुमचं एक विजन काय आहे की येत्या 10-15 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं? विकास आपले रस्ते, पुलं, ब्रिजेस खूप चांगले जिथं. आणि दळणवळणाचं सर्वात मोठं साधनच आहे जे अंतर वाचेल असे बरेच ठिकाणे किंवा जर हा ब्रिज तिथं टाकला तर जे लोकांना 5 किलोमीटर 3 किलोमीटरचा फेरा पडतो, मोठ्या नद्या असतील काय असतील, तो कमी होतो. बरोबर. तर माझं विजन असं की एक विकास करताना असे ह्या गोष्टीचा पण विचार केला गेला पाहिजे की अनावश्यक जी ट्रॉफिक होते काय होते ते जर एखादा ब्रिज टाकून एखाद्या पुलावरून किंवा म्हणजे नदीवरून असं एखादा पूल वगैरे बांधला तर ती ट्रॉफिक सोयीस्कर होऊ शकते. आणि म्हणजे आपण असं थोडक्यात म्हणता येईल की म्हणजे मोठे रस्ते बांधताना कुठला शॉर्टकट नसावा. हो. कारण रस्ते 2 शहरांना, 2 गावांना, हो, 2 जिल्ह्यांना जोडत असतात. सर प्रशासनाची पण एक मोठी जबाबदारी असते या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. बरोबर. तर त्यासाठी तुमचा काय विचार आहे किंवा प्रशासनासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल या प्लॅटफॉर्मवरनं? हेच की आपला शासनाचा पैसा कसा वाचेल. आता ते जसं काही आता बिल्डिंगचे कामं असतात, काही असतात जो म्हणजे अनावश्यक जे वस्तू असतात जेव्हा स्टील किंवा हे पूर्ण त्याचा खालचा बेस किंवा हे बघूनच डिसाईड करून मगच फायनल केले पाहिजे. सर तुम्ही आत्तापर्यंत बरेचसे ब्रिजेस आत्तापर्यंत बांधले, भरपूर काम केलं. तर या क्षेत्रामध्ये जे तरुणता येत आहेत तर त्यासाठी एक मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या प्लॅटफॉर्मवरनं? कुठलंही काम करताना मी माझं स्वतःचं बोललो की जे आपण कुठलंही काम करताना माझ्या आयुष्यातलं पहिलंच काम करतो ह्या हिशोबाने सर्व का. कारण साहेब आपण कुठलीही नवीन गोष्ट करताना खूप जोमाने करतो. बरोबर. एक नवीन उत्साह असतो आपल्यामध्ये. हा प्रत्येक कामात दाखवला तर साहेब जे तुम्ही म्हणजे एक थोड्यापूर्वी बोलले की बुवा पूल वाहून जातात, ब्रिजेस हे होतात. साहेब कुठलंही काम जर आपण मन लावून केलं त्याच्यात आपला जीव ओतला, पहिलं काम आपण तसं प्रत्येक काम केलं तर हे सर्व घटना टळतील. त्यांना एकच सांगणं आहे की जेही काम करा ते चांगलं करा, नक्कीच नीतिमत्तेचा भाग ठेवून करा. आपण काहीतरी देणं लागतो समाजाचं, हे करून करा. खूप छान की आपण एक जरी एक अभियंता असलो किंवा आपण या क्षेत्रामध्ये असलो तरी एक समाजाचं देणं असतं, कारण आपण समाजाचा विकास करत असतो. खूप छान विचार तुम्ही मांडलात निलेशजी. आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आज इथं उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल अनेक धन्यवाद. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक आयकॉनिक शुभेच्छा. आणि खूप छान कार्य तुमच्याकडनं घडत राहो आणि जेणेकरून आपल्या गावाचा, नाशिक जिल्ह्याचा विकास हो, अशा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बोलण्याबद्दल.